चला लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बिग बॅटल, दोन कडवी झुंजांमध्ये ही लढाई आपण पाहू शकाल. हे महायुद्ध सध्या रणांगणावरती आपण इथे पाहत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवल म्हात्रे आणि त्याच्याबरोबर चेतन शिंदे. पहिला बॉल पॉवर प्लेचा पहिला बॉल. पहिलाच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या खाली. वा जेल इथे टिपला गेलाय. पहिलाच बॉल, गोल्डन डकचा शिकार. नवल म्हात्रे यांना शून्यावरती परतीचा प्रवास करावा लागेल. पहिलाच बॉल अंशू तिथे होतात. चांगला झेल इथे टिपला गेलाय. शून्यावरती फलंदाज बाद झालाय. काय बॉल हाताळलाय. चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. पहिलाच बॉल अगदी विकेटचं बटन झालंय. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याचा सुरुवात चांगला आपण पहा. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त केली. काय बॉल हाताळला गेलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इनाईट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती नरेश आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. नवल म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर सफलता प्राप्त होते. विजेंद्र पाटील या मैदानामध्ये भरपूर मोठा अनुभव घेतलाय. या खेळाडूकडे आपण पाहू शकाल. बॉलिंग करण्यासाठी पहिल्या बॉलवर सफलता मिळाली आहे. जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात पहिल्याच बॉलवर चांगली मिळाली आहे. नरेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. इनाईट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू बॅटिंग करण्यासाठी आलाय. पॉवर प्लेचं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक. बॉल तयार. चांगला बॉल आला पावली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड ऑन रिझनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल मिळते. सिंगलला आपलं खातं ओपन केलं. आपल्या टीमचं खातं ओपन होतोय. धाबांचा श्री गणेश इथे होतोय. एका धाबेच्या मदतीने आपलं खातं ओपन होतोय आणि आपल्या धाबाचा श्री गणेश इथे होताना दिसतोय. पहिल्या 2 बॉलवर सिंगल आली. बॉलिंग करण्यासाठी आपण इथे पाहताय. करूया मरूची लढाई आहे. इथून जिंकला तर थेट सेमीफायनल मध्ये. इथून जर तुम्ही पराभव झालात तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. बॉल पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने विजेंद्र पाटील. चांगला बॉल आहे. फटका चांगला आहे. टाका बाजाला. टायमिंग पाहावं लागेल. टायमिंग प्रॉपर जुळलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चेतन शिंदेच्या बॅट मधून धमाका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. हा टायमिंग प्रॉपर जुळलाय. हो चांगला बॉल यार. खोला टाकण्याचा प्रयत्न. खोलबा टप्प्याचा बॉल. बॅकअप चांगला मिळालाय. पहा एखादा षटकार आला. सिंगल डबल रोटेट करायला शिका. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एखादा मोठा फटका आला. सिंगल डबल रोटेट करायला शिका. चांगलं कप्तान आणि चांगली कॅप्टनशिप आपण पाहताय. संघनायक कसा असावा याचं सध्या आपण प्रात्यक्षिकरण क्रीडांगणावरती आपण पाहू शकाल. चांगली गोष्ट आहे. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स हा असायलाच पाहिजे. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आणखीन एक समोर मारायचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड खेळला. समोर टप्पा टप्पा टप्पा. रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा या स्कोर कार्ड मध्ये ऍड करा. बॉल सीमा पार. धावा मिळतात. नरेशने लगवलाय. का बॅटिंग सुरू आहे. चांगला बॉल आहे. फटका फसला यावेळेला परंतु बॉल पाहावं लागेल. लॉंग ऑनला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल प्रेक्षक. एक टप्पा घेत. बॉल सीमा पार. आणखीन येतोय. ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 विकेटचं नुकसान. गरुडा बॉयज सध्या खेळतोय 16 वरती. 16 धावा धावफलकावरती आपण पाहताय. महत्वाची झुंज आपण इथे पाहू शकाल. एक महत्वपूर्ण लढाई. इथून जिंकला तर थेट सेमीफायनल मध्ये.
पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा म्हणजे चांगली बॅटल सुरू आहे. पहिल्या बॉलवर सफलता प्राप्त झाल्यानंतर त्यानंतर कशा रीतीने कमबॅक करावं या दोन्ही फलंदाजाने चांगलं प्रत्युत्तर दिलंय. 16 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2026. सगळ्या खेळाडूंच्या इच्छा अपूर्ण असतात. हा टायटल किमान एखादा माझ्याकडे यावा या सगळ्या आयकॉन सर्व संघमालक आतुरतेने ज्या स्पर्धेची वाट पाहत असतात आपण इथे पाहू शकाल. स्वप्न साकार घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात आणि आपण इथे पाहू शकाल तीच लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अष्टविनायक डायमंड टीमचा दबदबा आहे या इच्छापूर्ती बॉक्स प्रीमियर लीग मध्ये. 4 टायटल त्या टीमने आपल्या नावी केलेले आहेत. यावेळेला संघ चांगले प्रयत्न होते, यावेळेला अपयशी ठरलेले आहेत. 9व्या पर्वामध्ये 4 टायटल जिंकण्याचा कारनामा ज्या टीमने केलाय. 3 टायटल जिंकलेले आहेत. बॉलिंग करण्यासाठी बॉल तयार सत्यम आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये सत्यम पाटील यांचा पहिला बॉल हुक केला, मिड विकेटला उडवलाय. प्रोटेक्शन आहे अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सत्यम पाटीलचं स्वागत केलंय. बॉल सीमा पार, धावा मिळत आहेत 4. आलाय खणखणीत चौकार. संगणक कसा असावा. टीमचा कॅप्टन मी आहे, माझ्यावरती भरपूर महत्वाची जबाबदारी आहे आणि तीच जबाबदारीचं ओझं घेऊन आणि शॉट बॉल आहे यावेळेला लांब 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 वावराच्या बाहेर कोल्हापूरचा रस्सा तांबडा पांढरा झणझणीत मार भावा खणखणीत. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक यार. ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केलाय, जागा बनवली, चांगला बॉल. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती कमी केली, फिंगर्स रोल केले. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. फलंदाजापेक्षा गोलंदाज या बॉलवरती चांगल्या प्रकारे श्रेष्ठ आहे. ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न होता, थोडा खाली राहिलाय. चांगला बॉल यावेळेला बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक चांगला बॉल, क्या बात आहे, वाह काय टप्पा. यावेळेला चांगला टप्पा आहे. पडल्यानंतर बॉल प्ले ऑन द बॉल जसा पडला सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होते. 2 मोठे फटके आल्यानंतर चांगला पलटवार सत्यम पाटीलनेही केलेला आहे. हे चांगलं प्रत्युत्तर आपण इथे पाहू शकाल. बॉल पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने. चांगला बॉल आहे, समोर मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे परंतु एक टप्पा घेत बॉल सीमा रेषा पार आणि किनेक चौकार. जे चेतन शिंदेच्या बॅटमधून चौकार आलाय. चांगली बॅटिंग होती, अगदी बरसला या मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा सॉफ्ट हँड ढकलला. शेवटचा बॉल आहे, स्ट्राइक माझ्याकडे असणं गरजेचं आहे. हे चांगलं प्रात्यक्षिक आहे. कॅल्क्युलेटेड क्रिकेट यार, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे. वा, एखादा षटकाराला सिंगल डबल रोटेट करायला शिका. कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडांगणावरती आपण पाहू शकाल. संघनायक कसा असावा, कॅप्टन कसा असावं याचं मूर्तिमंत उदाहरण क्रीडांगणावरती पाहत आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहे 31 धावा धावफलकावरती आहे. जाऊया मंडळाला तल्लीन करतं संगीत आमच्या डीजे मास्टरकडे. या डीजे धावफलकावरती आहे. आता बिग बॅटल एकीकडे पाहायला मिळेल. एकीकडे कॅप्टन तर एकीकडे कॅप्टन, एकीकडे आयकॉन तर एकीकडे आयकॉन. ही बॅटल आपण पाहू शकाल. भरत शिंदेच्या विरोधामध्ये चेतन शिंदे आपण पाहू शकाल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा 31 झालीत. भरत शिंदे बॉलिंग करण्यासाठी आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगच्या जोरावरती याही खेळाडूंना प्रभावित केला. आज डी.वाय. पाटील मध्ये ऍज अ बॉलिंग कोच म्हणून तो कार्यरत आहे. लेदर बॉल क्रिकेटचे धडे लहान खेळाडूंना सातत्याने तो देत असतो.
आणि बॉलिंग करण्यासाठी तो आलाय भरत शिंदे ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी 31 धावा. भरतचा पहिला बॉल इथे व्हाईट बॉल आहे टेप बॉल पहा टेप बॉलची मागणी झाली. इच्छापूर्ती प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा येते सातत्याने नवीन संकल्पना टेप बॉल हा पहिल्यांदाच या लीग मध्ये आपण पाहू शकाल. टेप बॉलची मागणी झाली आपण पाहू शकाल बॉलिंग करण्यासाठी. हो हो हा चांगला बॉल आहे अवे फ्रॉम द बॉडी टाकायचा प्रयत्न अंपायरने हात समांतर केलेत बॉल अवांतर आहे. शरीरापासून दूर टाकायचा प्रयत्न एक्स्ट्रा टीमच्या खात्यात अडवते. एक्स्ट्राच्या बरोबर धावफलकावरती धावा इथे आहेत 33 धावा 33 आकड्यावरती. ओव्हर नंबर 30 प्रोग्रेस षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 33 आकड्यावरती. चांगला बॉल आहे पुन्हा एकदा सन्मान द्यायचा प्रयत्न चेंज ऑफ पेस रन मिळत नाही या बॉलवर डॉट बॉलची सांगता होते. चेतन शिंदेच्या मनामध्ये काय गेम प्लॅन चालला असेल. एकीकडे भरत शिंदे एकीकडे चेतन शिंदे. भरतला माहिती आहे ही विकेट माझ्या ओव्हर मध्ये मिळणं आवश्यक आहे. हा खेळाडू अगदी भरसलाय. चेतन शिंदे नावाचं वादळ अगदी तुटून पडलाय. चांगला बॉल आहे फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला असेल. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मिळाली आहे. चेतन शिंदे गॉन गॉन फलंदाज बाद या डीजे. सिंगल नंतर धावफलक पुढे पुन्हा एकदा पुढे चाललाय. 34 धावा धावफलकावरती आहे. भरत शिंदेने चांगला पलटवार केलाय. आणखीन एक चांगला बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल परंतु सावरला गेलाय. सिंगल भीती सिंगल नंतर धावफलक पुढे चाललाय. 35 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी केली. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा रूम दिला जात नाहीये. आपल्याकडचं लाईन आहे आपल्याकडचा जो टप्पा आहे आपल्याकडचा जो रिदम आहे तुमच्याकडे लाईन लेंथ आणि रिदम यो चांगल्या टप्प्यावरती असावा आणि त्या तशाच प्रकारची गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये होती. आता शॉर्ट बॉल आहे उक करायचा प्रयत्न लॉंग स्टॉप रिझनला शॉर्ट थर्डमॅनला मिळते सिंगल बॅटची कडा घेत बॉल चाललाय. एकच रन इथे मिळेल. एका धावानं षटक इथे संपलाय. चांगलं षटक इथे भरत शिंदेच्या माध्यमातून हाताळला गेलाय. चांगला पलटवार केला. 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती आहे. पहिला 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. ही स्पर्धा साता समुद्रा पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तब्बल 164 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्रिक लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचे आम्ही स्वागत करतोय. पहिल्या 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आहे. अखेरचं षटक आता भैरवीचं षटक आपण पाहताय. ओव्हर नंबर 4 स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. 4थ्या ओव्हरमध्ये भरत शिंदे कुठल्या गोलंदाजाकडे जाईल याकडे नक्की प्रश्न पडलाय. या स्पर्धेची खासियत आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेला इच्छापूर्ती प्रीमियर लीग होते
एखादा किमान 40 प्लसचा खेळाडू सगळ्या टीम मध्ये असावा. चांगली बाब आहे. क्रिकेटमध्ये अनुभव असेल, यंग टॅलेंट असेल, या सगळ्या गोष्टी, लहान मुलांना मिळालेला प्लॅटफॉर्म, तुमच्यातला खेळ दिसावा, या सगळ्या गोष्टी या मैदानामध्ये होतात. आणि सातत्याने खऱ्या अर्थाने सगळ्या खेळाडूंचं स्वप्न असतो मित्रांनो, किमान एखादा तरी टायटल. सगळ्या संघ मालकाचा स्वप्न असतो, किमान एखादा टायटल हा माझ्याकडे यावा, एखादा टायटल मी जिंकावा. या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकाल. तर ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट तुलसीदास पाटील आलेले आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी, भैरवीचं षटक हाताळण्यासाठी, वैयक्तिक पहिला आणि संघाचं चौथं षटक हाताळण्यासाठी प्रशांत म्हात्रे बॅटिंग करण्यासाठी दिसेल. स्विच हिट, दुधारी तलवार, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक घेत आहेत, बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धाबा इथे पूर्ण होत आहेत. 2 धाबांना वाढेल टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 38च्या घरामध्ये. 38, 38 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 38 धाबा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धाबा आल्या, त्यानंतर भरत शिंदे आपला जिम्मेदारी आपण आपल्या खांद्यावरती घेऊन धाबा थांबवलेल्या आहेत. 38 धाबा. इथे पुन्हा एकदा दुधारी तलवार, आणखीन एक स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल भीती. सिंगल मिळेल, सिंगल वाढेल टीमची धावसंख्या 39 धाबा धावफलकावरती आहे. 39. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मजा येणार या मॅच मध्ये. 39 धाबा. प्रशांत म्हात्रे जर सरळ बॅटने धाबा येतात तर मनोज सर, अगर सीधे उंगली से घी निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों करनी चाहिए. जर सरळ बॅटने धाबा येत आहेत, प्रशांत म्हात्रे फार कमी प्रमाणामध्ये अशी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट बॉलला हुक केलाय, हाफ ट्रॅकर बॉल आहे, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर जुळलाय, बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. म्हात्रेने जर षटकार ठोकला तर मंगेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फटका यावेळेला चांगला ठोकलाय, थोडस फंबल झाले आणि अखेर या षटकारामध्ये बॉल 6 धावा इथे ऍड होताना दिसत आहेत. बॉल पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने. हा चांगला बॉल आहे, यावेळेला फटका चांगला आहे. बॉलची वाट पाहिली, अखेर बॉलला पाठवलंय. शॉट मध्ये आहे वजन, धावा मिळते पूर्ण अर्धा डझन. बॉल सीमा पार, आणखीन एक धमाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. लगातारच्या 2 बॉल वरती 2 हल्ले चढवले गेले, 2 षटकार. 6 टीमची धावसंख्या सपकन मुसंडी मारते. 51 धावा, 51 धावा धावफलकावरती आहे. लगातारच्या 3 बॉलवर जर 3 षटकार ठोकले, 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. या स्पर्धेचा नियम आहे, कुठलाही फलंदाज 3 बॉलवरती 3 षटकार ठोकेल तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. इथे चेंज ऑफ पेस, स्विंग ॲट अ बेस, पडल्यानंतर बॉल घेतला, विकेट किपरचा वेध, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑनफिल्ड अंपायर हेमंत पाटील, तुर्भे गावाचे चांगल्या पंचांची भूमिकेमध्ये आपण इथे पाहू शकाल. डॉट बॉलची इथे सांगता होते. इथे पहा बीमर पद्धतीचा बॉल इथे हाताळला गेलाय. नो बॉल आहे, नो प्लस. 2 धाबा देखील इथे पूर्ण झालेल्या आहेत. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 2 आणि या 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होताना दिसतील. 3 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या वाढेल. 54 धावा, 54. शेवटचा बॉल फ्री हिट आहे. 54 धावा, उघडा डोळे पहा नीट. ही इच्छापूर्ती प्रीमियर लीग आहे. सुपर हिट, पुढचा बॉल आहे फ्री हिट, फ्री हिटची संधी आहे. 54 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती फ्री हिटची संधी आहे. बॉल तयार.
इथे फ्रीडची संधी आहे, समोर मारलाय, टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय, एक टप्पा घेत बॉल, शेवट मात्र गोड बाबा, बॉल सीमारेषेच्या बाहेर, धाबा मिळत आहे 4, आणखीन एक धमाका, चेंडू सीमारेषा पार, चौकार. एकोणसाठ धाबाचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये, 59 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. काय घडेल काय बिघडेल. 59 धाबा कशा रीतीने चेस होतील, 59 धाबा कशा रीतीने डिफेंडिंग होतील, आपण पाहताय, आपण अनुभवताय. ही मानाची, अभिमानाची आणि तुम्हा सर्वांच्या आवडीची इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2026 चा घमासान आपण इथे पाहताय. नरेश आणि 28 धाबा बनवलेल्या आहेत. 1000 रुपयाचं कॅश प्राइस त्यांना लागू झालंय. चला गरुडा बॉयज टीम लगेच बिल्डिंग लावून घ्या, वेग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 59 धाबाचा पाठलाग करायचा आहे. 59 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. 4 ओव्हर मध्ये 24 बॉल आणि 59 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. मास्टर भव्य दिव्य सोहळा आपण पाहताय. या मैदानाचाही उल्लेख करूया. शिवतीर्थ क्रीडांगण अगदी चौफेर त्याचबरोबर रील स्टार आदरणीय सदाफा यांचंही आगमन होतंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतोय. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2026 मध्ये शिवतीर्थ क्रीडांगणाचा मगाशी उल्लेख केला मित्रांनो. बाजूला मुंबई पुणे महामार्ग आहे, बाजूला शिवतीर्थ मंदिर, जागृतेश्वर मंदिर आहे, आणि त्याचबरोबर बाजूला तलाव आहे, बाजूला हॉस्पिटल आहे, बाजूला समुद्र किनारा लाभलाय, आणि त्याचबरोबर 59 धाबाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. 4 ओव्हर मध्ये 59 धाबाचं लक्ष आहे. चला जिवेश भगत साठी संधी आहे. जर सोपा कॅच पकडला तर 1000 रुपये, आणि डाय मारून जर झेल पकडला तर 2000 रुपयाचं कॅच प्राइज आहे. जिवेश भगत, आणि एका हाती सूर मारून जर पकडला तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला जाऊया पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. सरळ मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. 59 धाबाचा पाठलाग करायचा आहे. एकीकडे सदा मामा यांचा सुपुत्र भविष म्हात्रे, तर एकीकडे मनोज मामा यांचा सुपुत्र अंशु म्हात्रे. हे बॅटल आपण पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये अजूनही अर्धशतक झालेलं नाही आहे. दरवर्षी एखादा तरी किमान अर्धशतक असतो. गॅरो असेल, अजय असेल, किंवा सचिन असेल, किंवा कार्तिक असेल. या स्पर्धेमध्ये अजूनही एकही अर्धशतक झालेलं नाही आहे. भरत शिंदे 49 वरती बाद झालाय. जाऊया बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 59 धाबाचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये.
पहिला बॉल आखूड टप्प्याचा शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न, सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय, पडल्यानंतर बॉल न घेतला विकेट किपरचा वेध, रन मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होती. सत्यम पाटीलने जर 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज अभिषेक दादा यांच्या माध्यमातून आहे. 59 धावाचा पहाटला करायचा या मॅच मध्ये. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. ओ माय गॉड, क्रिकेटमध्ये कॅचेस बिन द मॅचेस. छोट्या छोट्या चुका क्रिकेटमध्ये तुमचं कॉलिंग, तुमचं बॅकअप, तुमचं जजमेंट या सगळ्या गोष्टी सांगून जातात. एखादा बॉल क्रिकेटमध्ये फिल्डिंगचा जो फॉर्मॅट आहे ना, जो रोहित सर सर्वाधिक महत्वाचा आहे, किंवा बॅट्समॅन असेल बॉलर असेल, बॅट्समॅनला गोलंदाजाची साथ मिळणं गरजेचं असतो, आणि जेव्हा गोलंदाजी करत असताना त्याला क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं असतो. या सगळ्या गोष्टी 59 धावाचं लक्ष्य मॅच मध्ये आहे. सिंगल आली आहे पहिल्या बॉलवर. चांगला बॉल समोर मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, फिल्डर अमित आहे त्या खाली. ओ माय गॉड, ओ माय गॉड, कॅचेस बिन द मॅचेस. अगदी मोठा मासा अगदी धरतीला दान दिलाय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात मित्रांनो, कॅचेस बिन द मॅचेस. जेव्हा जेव्हा जेल इसटले, जेव्हा जेव्हा जेल इसटते, तेव्हा तेव्हा रोहित शर्माचं नाव हे आवर्जून मला आठवतो. भारत विरुद्ध श्रीलंका, कोण विसरेल. तिसारा परेराने 4 या धावसंख्येवरती रोहित शर्माचा झेल सोडला होता. 264 धावा त्या खेळाडूने बनवल्या होत्या. इथे दोन्ही खेळाडूची झेल इसटली, संधी मिळाली आहे. इथे अलॉंग द ग्रास खेळायचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल चालला. सिंगल मिती, थेंबे थेंबे तळे साचे, मराठीमध्ये एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिला गेलाय. एकेरी दुहेरीला आपण इथे पाहू शकाल. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. नारायणचं कौतुक करेल. पॉवर प्लेच्या सत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला रूम दिला जात नाही आहे. आपल्याकडचं रिदम, आपल्याकडचं लाईन, आपल्याकडचा योग्य टप्पा, अगदी सटीक लाईन आणि लेंथने होते गोलंदाजी. इथे बाकूटवरून पंच करण्याचा प्रयत्न, बॉल गॅप मध्ये बॉल चाललाय. बाकूट पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल, फक्त सिंगल मिळेल. वा, फिल्डिंगचा फॉर्मेट पहा. चेतन शिंदेच्या बरोबर हा संघ खेळतोय. कशा रीतीने बाग केला चेतनने. 4 धावा धावफलकावरती आहे. 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. 3-5 गोल्डन बुल्सच्या टीमच्या बरोबर 32 धावाचा लक्ष्याचा पाठला करत असताना या टीमने डिफेंड केलेल्या आहेत त्या धावा. आणि आपण पहा, संधी मिळाल्यानंतर कशा रीतीने बाग केला या टीमने. ओ, चांगला बॉल यार, वाह, काय गोलंदाजी हाताळली, वाह, सटीक लाईन आणि लेंथ, क्या बात आहे. आग उकणारी गोलंदाजी. रन मिळत नाही आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 4. 59 धावाचं लक्ष्य मॅच मध्ये आहे. तर जाऊया सन्मानाकडे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान हा झालाच पाहिजे, आणि तो शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तर एक सुप्रसिद्ध रील स्टार आदरणीय सदाफा इथे उपस्थित आहे, त्यांचा शुभ सन्मान मी विनंती करतोय. तर मी भाऊंना विनंती करतोय, आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. रील स्टार सदाफा इथे आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आणि झालाच पाहिजे, तो शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आपलं स्वागत आहे या इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2026 मध्ये. धाबा धावफलकावरती आहेत 4. बक्षिसांचा बरसाव आपण पहा. लागोपाठचे 3 षटकाराला 1000 रुपये, त्यानंतर विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 25 धावा बनवल्या तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सर्वांना समान संधी आहे. कोणी असो कसा असो भेदभाव नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये आपण पाहताय ना, नदी म्हणते कोणी असो कसा असो भेदभाव नाहीये. थांबलेला पराजय जय चाललेला. तुम्ही चालत राहा, प्रयत्न करा. क्षेत्र कोणतेही असो, कष्ट प्रामाणिक असले पाहिजे. असं म्हणतात ना मित्रांनो, तुमचे पाय हे नेहमी जमिनीवर असावेत. पहिला बॉल, भविष्य मात्रे बॉलिंग करण्यासाठी आलाय आणि पहिल्या बॉलवर सफलता प्राप्त होते. भविष्य मात्रेच्या गोलंदाजीमध्ये मोठा मासा जाळ्याला अडकलाय. बडी मछली फंसी जाल में, बड़े विकेट का बर्तन ठोक दीजिए.
तर सदानंद म्हात्रे मामाकडून या विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. इच्छापूर्ती प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मामा सदा मामा यांचं सुपुत्र आज मामाची कमतरता नक्की जाणवते आणि अखेर प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि पहिल्याच बॉलवरती मोठा मासा ज्या विकेटची प्रतीक्षा होती तो विकेट इथे मिळाली. बॉल पुन्हा एकदा तयार. आणखीन एक चांगला बॉल अपील आहे. ओहो अगदी स्ट्रॉंग अपील होती. लीग बाईचा इशारा अंपायरचा येतोय की सिंगल आहे. सिंगल मिती सिंगलने वाढील. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे. तर 5 धावा धावफलकावरती आहे. कट करण्याचा प्रयत्न संधी आहे ते पाहू शकाल. खराब फिल्डिंग. बॉल टप्पा 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 अगदी गुदगुदला करीत बोटाला झटका हाताला चटका. बॉल सीमा पार. धावा मिळते 4. येतोय चौकार. पॉइंट क्षेत्रामधून बॉल अगदी वेगाने निघालाय. 4 धाबा टीमच्या खात्यात ऍड होताना दिसतील. 59 धाबाचा पाठलाग करायचा आहे. चांगला बॉल आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न. मित्रांनो जेव्हा जेव्हा इच्छापूर्ती प्रीमियर लीग होते तेव्हा तेव्हा एक खेळाडू आज सातत्याने मला आठवत असतो. महादेवजी भोईर. आज त्यांची आठवण नक्की होते मित्रांनो. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली. आपण पाहू शकाल कटरचा बेताज बादशाह आणि फिरकीचा एक परफेक्ट बॅटर म्हणून ज्या खेळाडूची ओळख होती. फुलटॉस बॉल आहे. त्याला हुक करायचा प्रयत्न. चेतन खाली आहे आणि आणखीन एक विकेट. दशरथ पाटीलला परतीचा प्रवास करावा लागेल. 2 विकेट मिळालेले आहेत आणि आणखीन एक फलंदाज बाद. ठोक डीजे. आज असाही एक कालखंड होता. सदानंद म्हात्रे बॉलिंगच्या जोरावरती आपलं नाव सातत्याने गाजवत होतं. आज भविष्य म्हात्रे प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि 2 विकेट मिळालेल्या आहेत. आज नक्कीच आपण पाहताय. आपण पाहू शकाल काही गोलंदाजी होती. लेदर बॉल क्रिकेटचे धडे देखील हा खेळाडू घेतोय. बॉलिंगच्या जोरावरती काही गोलंदाजी केली आहे. कमालीची गोलंदाजी हाताळली गेली. भविष्य म्हात्रे पुन्हा एकदा तयार. अगदी टिचून गोलंदाजी आपण पाहू शकाल. 2 विकेट घेतलेल्या आहेत. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मिळाली. आणखीन एक वाह काय बॉल हाताळलाय बुमराच्या पद्धतीने. वाह बॉल अगदी पहा. चला पाण्याची पाणी घेऊन जायचं प्लीज. दहा धाबा धाव फलकावरती आहे. थोडासा अडथळा निर्माण झालाय. बॅटिंग करत असताना आपण पाहताय भविष्य म्हात्रेने हाताळलेला बॉल आपण पहा. वेग भरपूर होता. चला 12 बॉल आणि 49 धाबाचं आता या मॅच मध्ये आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 49 धाबा तुम्हाला बडवायच्या आहेत. चला या मॅच मधून जो संघ विजेता होईल क्रितार्थ लायन्स च्या टीमच्या बरोबर खेळेल.
करो या मरोची लढाई आहे. 12 बॉल 49 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. तर प्रशांत आलाय बॉलिंग करण्यासाठी. प्रशांत म्हात्रे ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. 12 बॉल 49 धावा, भरपूर मोठं लक्ष आहे. तर विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मंगेश म्हात्रे यांच्याकडून प्रशांत म्हात्रे यांच्यासाठी संधी आहे. जीवेश तुम्हालाही संधी आहे. 12 बॉल 49, सिंगल डबल काम चालणार नाहीये. अलॉंग द ग्रास खेळला, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. फिल्डर येईल, बॉल पकडेल, तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. आता 11 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता आहे. सिंगल डबल न काम चालणार नाहीये. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. सिंगलने काम चालणार नाहीये. तुम्हाला आक्रमणच करावं लागेल. नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. आता आक्रमणाशिवाय पर्याय नाही आहे. 11 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 11 मध्ये 48, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मिड विकेट रिजनला, फक्त सिंगल मिळते. आता 10 बॉल आणि 47 धावा तुम्हाला करायच्या आहेत. जीवेश जर का तुम्ही झेल पकडलात तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि जर सूर मारून जर पकडलात तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वाशीगावकर मित्रमंडळ, मी वाशीगावकर मित्रमंडळ. इथे फटका चांगला आहे. बॉल गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे, परंतु चांगली फिल्डिंग होते. काय फिल्डिंग आहे, कमालीची फिल्डिंग आपण पाहायला मिळते. येते क्षेत्ररक्षणाची दाद द्यावी लागेल. काय फिल्डिंगचा फॉर्मेट आपण इथे पाहू शकाल. सिंगलने वाढील टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. प्रशांत म्हात्रे फिरकीचा जादूगर, फिरकीचा आणखीन एक बेताज बादशाह. आपल्या बोटाच्या जादूवरती अनेकांना फिरवलं या गोलंदाजाने. आणखीन एक चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न. भविष्य म्हात्रे थोडंसं फंबल होत आहे. सिंगल फक्त मिळेल, एकच रन इथे मिळेल. एका धावानं काम चालणार नाही आहे. सिंगलने वाढेल, सिंगल बरोबर धावफलक पोहोचलाय. 14 या आकड्यावरती 14 धावा. 14 झालेले आहेत. आणखीन एक चांगला बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, रन मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. प्रशांत म्हात्रे यांचा चांगला बॉल, अगदी चॅनल मध्ये बॉल फेकलाय. पडल्यानंतर बॉल घेतला विकेट किपरचा वेट. या बॉलवर विकेट घेतली तर 1000, बोल्ड जर घेतला तर 1000 रुपये आहे. बोल्ड घेतला तरच आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये प्रशांत म्हात्रेला जर बोल्ड घेतली तर 1000 रुपये आहे. झेल टिपला गेलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. आणखीन एक विकेट सफलता प्राप्त होते या डीजे. सहा बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. चला क्रितात लायन्स टीमचे कॅप्टन, चला रिपोर्टिंग करायची. चला मनोज मामा इथे उपस्थित आहेत. 6 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. चला सचिन, कॅप्टन साठी तुम्हीच यायला पाहिजे असा निर्णय. 6 बॉल 45 धावांची आवश्यकता इथे आहे या मॅच मध्ये. चला सेकंड क्वालिफायर, सेकंड सेमीफायनल मनोज सर. 6 बॉल 45 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. सामना जिंकण्यासाठी सचिन, चला लगेच बॉलिंग करण्यासाठी कुमार आलाय मैदानाच्या आतमध्ये. जवळपास औपचारिकता शिल्लक असं दिसून येते या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 45 करायचे आहेत. पहिला बॉल उडवलाय. फिल्डर आहे, अखेर आणखीन एक झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद, आणखीन एक सफलता प्राप्त होते.
होते. चला फास्ट खेळा. 5 बॉल. चला 5 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. 5 मध्ये 45 करायचे आहेत. चांगला बॉल आहे अवे फ्रॉम द बॉडी. चांगला बॉल हाताळला गेलाय. रन मिळत नाही आहे. 4 बॉलचा गेम शिल्लक आहे आणि तुम्हाला 45 बनवायचे आहेत. जवळपास औपचारिकता शिल्लक असं दिसून येते. भविष्य म्हात्रेने हाताळलेला स्पेल अगदी 2 अमूल्य विकेट त्या खेळाडूने आपल्या नावी केलेत. काय एक बॉल हाताळलाय. 4 बॉल आणि 45 तुम्हाला बनवायचे आहेत. आणखीन एक चांगला बॉल. रन मिळणार नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचे 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये तुम्हाला 45 बनवायचे आहेत. प्रत्येक बॉल मागे 15 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. शॉर्ट बॉल आहे. त्याला हुक करायचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या खाली. परंतु अखेर जजमेंट थोडं चुकलंय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आता 2 बॉल आणि 43 धावा तुम्हाला या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 2 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला 2 बॉल आणि 43 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. इथे ऑन साइडला बॉल मिड ऑन रिजन मधून फक्त सिंगल बी. इथे 1 बॉल आणि 42 बनवायचे आहेत. जवळपास औपचारिकता शिल्लक असं दिसून येते या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आणि तुम्हाला 42 धावा आता बनवायच्या आहेत त्या मॅच मध्ये. अखेर हा सामना इथे जिंकलाय. टीम गरुडा बॉईज अभिनंदन. या मॅच मध्ये तुम्ही विजेतेपद प्राप्त केलेले आहात. चांगला खेळ तुमचा झालाय. चांगला खेळ तुम्ही इथे साकारला गेलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच